नमस्कार, मी सुहास वैद्य आणि आपण पाहत आहात गाव दर्पण 24 न्यूज चॅनल. बहुरूपी प्रोडक्शनतर्फे कलर्स मराठी चॅनलवर आई तुळजाभवानी मालिकेचा 50वा यशस्वी एपिसोड. कलर्स मराठी चॅनलवर दररोज रात्री 9 वाजता सुरू असलेली आई तुळजाभवानी या सिरियलचा नुकताच 50वा एपिसोड झाला. खूप कमी वेळात लोकप्रिय होत चाललेली ही मालिका आहे. यशस्वी चित्रपट बाप लेकचे निर्माता प्रथमच आई तुळजाभवानी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आले आहेत. बहुरूपी प्रोडक्शनतर्फे कलर्स मराठी चॅनलवर आई तुळजाभवानी मालिकेचा 50वा यशस्वी एपिसोड प्रसारित झाला. सुप्रसिद्ध अभिनेते श्री शशांक शेंडे सर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या कलाकारांकडे जातीने लक्ष देत आहेत, त्यांना योग्य ते मार्गदर्शन करत आहेत. या आगळ्या वेगळ्या पौराणिक मालिकेत शंतनू गंगणे हे या चे क्रिएटिव्ह हेड आहेत आणि ते तुळजापूरचेच आहेत. अनेक पारितोषिके मिळवलेला चित्रपट बापलेक तसेच रिंगण चित्रपटाचे दिग्दर्शक मकरंद माने सर या मालिकेचे दिग्दर्शन करत आहेत. या मालिकेतील 2 प्रमुख व्यक्तिरेखा उमा आणि तुळजा म्हणजेच बिलवा वझे आणि तुळजा पूजा काळे यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. आणि यातील इतर प्रमुख व्यक्तिरेखा आहेत गौरी थोरात, कादंबरी माळी, सचिन मोरे, शार्दूल धारणे, नीता शेंडे, कुमार हेगडे, अभिजित श्वेतचंद्र, नंदकुमार पाटील, वैभव देशमुख. आई तुळजाभवानी या मालिकेचे संगीत दिले आहे विजय गवंडे यांनी. सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ यांनी छान केक कापून 50वा एपिसोड जोरदार साजरा केला. आई तुळजाभवानी या मालिकेचे 1,000 भाग प्रसारित व्हावेत ही आमच्याकडून शुभेच्छा. धन्यवाद. गाव दर्पण 24 न्यूज चॅनल. मुख्य संपादक विनोद रोजारकर. माध्यम समन्वयक सुहास वैद्य. संपर्क 9920 44 92 12. विता देवी, आम्ही तुला सोडणार नाही. आता आम्हालाही आमची शक्ती जागृत करायला हवी. अशुभाची चाहूल का लागते? आश्रमाच्या परिसरात कुणीतरी अशुभ शक्ती दबा धरून बसलीये असं का सतत वाटतंय?